ब्रेकनंतर टॉक टाइममध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण आज चर्चा करतोय फसव्या जाहिराती या विषयांवरती. त्याआधी आपण एक फोन घेणार आहोत. प्रदीप दारोळे यांचा नालासोपारावरून. प्रदीप, आपला प्रश्न विचारा. प्रदीप, आपला प्रश्न विचारा. मॅडम, हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा सलग. हा, ज्या लिकरच्या जाहिराती केल्या जातात, तर ज्या लिकरच्या जाहिरातीमध्ये असं सांगितलं जातं की हे सोड्याची जाहिरात आहे. मग ज्या ब्रँडचा जो सोडा आहे तो मार्केटमध्ये अवेलेबल असतो का, की नुसती लिकरच अवेलेबल असते? हा एक मोठा मुद्दा आहे. काही वेळेला ते सोडा अवेलेबल असतो, पण बऱ्याच वेळेला ह्या सोड्याच्या नावाखाली ही लिकरची जाहिरात केलेली असते. ओके. आपण आता जेव्हा बोलत होतो की म्हणजे मगाशी आपण आचारसंहिता या विषयावरती बोलत होतो, तर मला एक या आचारसंहितेबद्दल तुम्ही एक मुद्दा तर सांगितला, पण या व्यतिरिक्त एखादा मुद्दा जो आहे तुम्ही आम्हाला सांगू शकता? एक अतिशय महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की जाहिरातींच्यातला जो चॅप्टर 3 आहे आचारसंहितेचा, त्याच्यात असं सांगतात की मुलांना साहसास प्रवृत्त करणारी जाहिरात नसावी आणि मुलांच्या हातामध्ये कुठल्याही जाहिरातीमध्ये कुठे चाकू, सुरी, कुठेतरी फ्लेम असं काहीतरी म्हणजे ज्वलनशील पदार्थ हाताळताना त्यांना दाखवण्यास कायद्याने बंदी आहे. तर त्याच्यामुळे जाहिरातींचा वापर किंवा आचारसंहितेकडे बघताना ह्या जर गोष्टींचा आधार घेतला तर आपल्याला जाहिराती कशा बघायच्या त्या कळतील आणि त्याप्रमाणे मग आपल्याला जाहिरातींच्या तक्रार कशी करायची, कुठे करायची ते करता येईल त्याच्यातनं. पण मला वाटतं आता आपण जे काही बोललो, पण या व्यतिरिक्त कुठेतरी लोकांमध्ये पण एक जागरूकता असणं गरजेचं आहे की कुठचं प्रॉडक्ट घ्यायचं, कसं घ्यायचं, त्याचा कसा वापर करावा आणि जाहिरातीमधून किती घ्यायच्या गोष्टी हे पण त्यांनी स्वतःच ठरवणं गरजेचं आहे. अनुराधाताई, इतकी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद. आज आपण टॉक टाइममध्ये चर्चा केली ती फसव्या जाहिराती या विषयाबद्दल. उद्या आपण भेटणार आहोत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र नवरे यांना आणि चर्चा करणार आहोत कॅन्सर आणि सर्जरी या विषयावर. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला 1:30 ते 2 या वेळेत नक्की फोन करा. आमचा नंबर आहे 022668990204. टॉक टाइम मध्ये आज इतकंच. अचूक बातमी, ठाम मत. पहा फक्त IBN लोकमत.